हे लोकशाही मार्गाने निवडून आलेलं सरकार आहे आणि लोकशाही मार्गाने जर आंदोलन सुरू असेल तर त्या ठिकाणी सरकारनं त्या आंदोलकासोबत चर्चा केली पाहिजे. यांची मागणीच काय हो? जो काही नीट पेपर फोडण्यात आला, लीक झाला, त्या नीट पेपरमध्ये दोषी असणाऱ्यावर कारवाई करा आणि त्याची नैतिक जबाबदारी म्हणून धर्मेंद्र प्रधान जे आपले केंद्रीय शिक्षण मंत्री त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. साध्या मागण्या आहेत, परंतु गंभीर आहेत. कारण की नीट पेपर फुटल्यामुळे या देशामधील 21 तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत. ते कुणाचा भाऊ आहे, कुणाचा मुलगा आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर विचारात घेतल्या तर हा खूप मोठा गंभीर विषय आहे. म्हणून विद्यार्थ्यांची मागणी आहे की नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. याच्यात गैर काही नाही. ते आंदोलक लोकशाही मार्गाने त्या ठिकाणी बसलेले आहेत, लोकशाही मार्गाने उपोषण करतात. मग सरकारनं त्यांच्यासोबत चर्चा केली पाहिजे आणि त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे. ही साधी मागणी आहे. परंतु 20 तारखेला ज्या सरकारनं हिटलरशाहीची जी काही नीती अवलंबली, लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यावर जे जबरदस्त अशी मारहाण करण्यात आली, लाठीचार्ज करण्यात आला, त्यांना या मागण्या तर ऐकून घेतल्याच नाहीत, परंतु त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. ही लोकशाहीला काळिंबा फासणारी घटना आहे. ही लोकशाहीची हत्या आहे असं आमचं म्हणणं आहे. म्हणून या सरकारला आणखी इशारा आहे. आम्ही जे काही परवा माजलगावमध्ये जवळपास हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते, हा विद्यार्थ्यांमधला आक्रोश आहे. या सरकारनं जर या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर हे आंदोलन ह्याच्याही पेक्षा तीव्र होईल. जंतर मंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं मारणं, मला वाटतं या देशाला वाचवण्यासाठी या देशातली जनता प्रयत्न करत आहे आणि या देशातलं सरकार हे या देशाला उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने जात आहे. याच्यापेक्षा विदारक परिस्थिती मागच्या 70-75 वर्षाच्या काळामध्ये कुणीच आम्ही पाहिलेली नाही. परंतु हे सरकार या देशाला निश्चितच उद्ध्वस्त करण्याच्या दिशेनं याची वाटचाल चालू आहे. आता याचा राजीनामा घेतला जात नाही शिक्षण